फळ खाताना सांभाळायच्या काही नियमांमध्ये दूध आणि फळ एकत्र खाऊ नये असा महत्त्वाचा सल्ला आयुर्वेदानं दिलेला आहे. आणि याच विषयावरती मी एक व्हिडिओसुद्धा केला होता. त्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी केळीचे शिकरण या अगदी वर्षानुवर्ष चालत असलेल्या पारंपरिक स्वीट डिशविषयी शंका विचारल्या आहेत. केळीचे शिकरण, ज्याला मूळ पाकशास्त्रामध्ये शिखरिणी हा शब्द आहे, ती बनवण्याची एक वेगळीच ऑथेंटिक रेसिपी क्षेम कुतूहल या पाकशास्त्रातील संस्कृत ग्रंथात सांगितलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे यात वापरलं जाणारं दूध हे गाई म्हशीचं नव्हे तर नारळाचं दूध असा उल्लेख आहे. आणि त्यामुळंच नारळाचं दूध जे फळापासून बनतं ते आणि केळी या फळांचं कॉम्बिनेशन हे पौष्टिक आणि बलदायक असं सांगितलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दूध आणि फळं एकत्र खाणं याला आयुर्वेदाने विरुद्धान्न सांगितलेलं आहे. हे असं विरुद्धान्न शरीरात विषाप्रमाणे काम करतं. विष म्हणजे पॉयझन नाही तर टॉक्झिन असा अर्थ आपण इथे घेऊ शकतो. 1-2 दिवस किंवा 1-2 वेळा जर केळीचं शिकरण खाल्लं तर त्याचा त्रास होणार नाही, पण वारंवार रोज वर्षानुवर्ष आपण जर असं करत राहिलो तर त्याचे मात्र दुष्परिणाम आपल्याला नक्की भोगायला लागतात. अपचनाचा त्रास होतो, स्किनचे आजार होतात आणि कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होऊ शकतो. म्हणूनच दूध आणि फळं एकत्र खाणं आपण टाळायला हवं.